नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 10वी मधील मूल्यमापन पद्धती समजून घेणार आहोत। जून 2018 पासून इयत्ता 10वी साठी पुनर्रचित अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यक्रम तयार करण्यात आलेला आहे। गणित विषयासाठी गणित भाग 1 व गणित भाग 2 अशी दोन पाठ्यपुस्तके तयार करण्यात आलेली आहेत। गणित भाग 1 मध्ये बीजगणिताशी संबंधित घटकांचा समावेश व गणित भाग 2 मध्ये भूमितीशी संबंधित घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे। दोन्ही विषयाच्या पाठ्यपुस्तकात अनेक कृतींचा समावेश केलेला आहे। त्यातील काही कृती स्पष्टीकरणासाठी, काही कृती अध्यापनासाठी तर काही कृती मूल्यमापनासाठी दिलेल्या आहेत। पाठ्यक्रमामधील आशय समजावून घेऊन तर्कशुद्ध विचार कसा करायचा हे विद्यार्थ्यांनी समजावून घेणे आवश्यक आहे। गणित विषयाच्या अध्यापनाचे हे एक वैशिष्ट्य आहे। त्याचबरोबर विविध संकल्पना व उदाहरणांमधून गणित विषयाचा दैनंदिन व्यवहारात कसा उपयोग करावा हेही विद्यार्थ्यांना शिकण्यास मिळणार आहे। इयत्ता 10वी साठी गणित विषय 100 गुणांचा आहे। त्यापैकी 80 गुणांची लेखी स्वरूपाची परीक्षा SSC बोर्डामार्फत घेण्यात येईल, तर 20 गुण हे अंतर्गत मूल्यमापनासाठी असतील। विद्यार्थ्यांमध्ये विकसित झालेल्या क्षमतांचे मूल्यमापन करण्यासाठी प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न कृतीयुक्त असतील, तर काही प्रश्न हे पायऱ्यांनी सोडवायचे असतील। सर्व प्रकारचे प्रश्न ज्ञान, आकलन, उपयोजन, कौशल्य व सृजनशीलता या उद्दिष्टांवर आधारित असतील। इयत्ता 10वीची परीक्षा ही केवळ इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमावरच आधारित असते। गणित भाग 1 व गणित भाग 2 मधील संपूर्ण अभ्यासक्रमावर 2 स्वतंत्र 40 गुणांच्या प्रश्नपत्रिका असतील। प्रत्येक प्रश्नपत्रिकेतील विकल्पासह 60 गुणांचे प्रश्न विचारलेले असतील। त्यापैकी 40 गुणांचे प्रश्न विद्यार्थ्यांना सोडवायचे असतात। प्रश्नपत्रिकेत 20% गुणांचे प्रश्न हे कृतीयुक्त असतात, तर 20% गुणांचे प्रश्न आव्हानात्मक असतात। आव्हानात्मक प्रश्न सोडवण्यासाठी एकापेक्षा जास्त संकल्पनांचा उपयोग करावा लागतो। असे प्रश्न सोडवत असताना मला गणित येते असा आत्मविश्वास निर्माण होईल, विद्यार्थ्यांना आनंद मिळेल व गणिताची गोडी वाढेल। प्रश्नपत्रिकेत 10% गुणांचे प्रश्न सृजनात्मक असतील, त्यामध्ये मुक्तोत्तरी प्रश्नांचा समावेश असू शकतो। स्वमत व्यक्त करणारे प्रश्न असू शकतात। तसेच काही बाबी दिल्या असता विद्यार्थ्यांनी प्रश्न तयार करून शकतील व दिलेल्या माहितीमधून प्रश्नांची उत्तरे शोधू शकतील। यामुळे विद्यार्थ्यांमध्ये परिसर व गणित यामधील संबंध शोधण्यासाठी दृष्टी विद्यार्थ्यांना प्राप्त होईल। अंतर्गत मूल्यमापनात विद्यार्थ्याने वर्षभर त्या विषयाचे अध्यापन करणे अपेक्षित आहे। संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अंतिम परीक्षा देताना विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव व उदाहरणे सोडवण्यासाठी लागणारा विचार करण्याचा सराव खूप महत्त्वाचा आहे। अंतर्गत मूल्यमापनात गृहपाठाचा समावेश केलेला आहे। प्रत्येक घटकावर घरी उदाहरणे सोडवण्यास देण्याच्या गृहपाठाबरोबर वार्षिक परीक्षेसाठी काही गृहकार्य शिक्षकांकडे तपासण्यासाठी देणे महत्त्वाचे आहे। म्हणून पाठ्यपुस्तकात दिलेल्या कृती विचारात घेऊन आणि त्यापैकी कोणत्याही 5 कृतींमधील चौकटी पूर्ण करून वहीत किंवा कागदावर लिहून तपासून घेणे अपेक्षित आहे। त्यांना गुणदान करून गणित भाग 1 व गणित भाग 2 साठी प्रत्येकी 5 गुणात रूपांतर केले जाते व 10 गुण हे गृहपाठासाठी दिलेले आहेत। गणिताच्या प्रत्येक पाठ्यक्रमात नमुन्यादाखल प्रात्यक्षिकांची यादी दिलेली आहे। ती प्रात्यक्षिके शिक्षकांनी करून घेणे अपेक्षित आहे व त्यापैकी प्रत्येक भागासाठी एक प्रात्यक्षिक परीक्षेसाठी दिले जातात। त्याला गुणदान करून 10 गुण असे एकूण 20 गुण प्रात्यक्षिक परीक्षेसाठी दिले जातात। त्याचे रूपांतर 10 गुणांमध्ये केले जाते। आपण समजून घेणार आहोत अंतर्गत मूल्यमापन। अंतर्गत मूल्यमापन हे 20 गुणांसाठी आहे। त्यामध्ये गृहपाठासाठी 10 गुण, प्रात्यक्षिक परीक्षेसाठी 10 गुण। गणित भाग 1 मध्ये एक गृहपाठ विद्यार्थ्यांना लिहावयाचा आहे, त्यासाठी 5 गुण असतील आणि गणित भाग 2 साठी सुद्धा एक गृहपाठ लिहायचा आहे।
आणि त्यासाठी सुद्धा 5 गुण असतील. एकूण 10 गुण ग्रहपाठासाठी ठेवण्यात आलेले आहेत. गणित भाग 1 मध्ये एक प्रात्यक्षिक असेल, ते 10 गुणांसाठी असेल, आणि गणित भाग 2 चे एक प्रात्यक्षिक 10 गुणांसाठी असेल. असे एकूण 20 गुण प्रात्यक्षिक परीक्षेसाठी असतील. प्रत्येक ग्रहपाठासाठी पाठ्यपुस्तकातील किमान 5 कृती पूर्ण करून लिहून काढाव्या लागतात. त्याला गुणदान करून त्याचे रूपांतर 10 गुणात केले जाते. प्रात्यक्षिकांच्या 20 गुणांचे रूपांतर 10 गुणात करावे. जे विद्यार्थी प्रात्यक्षिक परीक्षा देण्यास असमर्थ असतील त्यांनी 20 गुणांची बहुपर्यायी प्रश्न देऊन परीक्षा द्यावी व त्यांचे रूपांतर 10 गुणात केले जाईल. आपण घटकनिहाय प्रकरणनिहाय गुण विभागणी बघणार आहोत. गणित भाग 1 मध्ये एकूण 6 प्रकरणांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामध्ये पहिले प्रकरण आहे 2 चलातील रेषीय समीकरणे. या प्रकरणासाठी विकल्पासह 12 गुण आहेत. दुसरं प्रकरण आहे वर्ग समीकरणे. या प्रकरणासाठी सुद्धा विकल्पासह 12 गुण आहेत. प्रकरण नंबर 3 आहे अंकगणिती श्रेणी. या अंकगणिती श्रेणी या प्रकरणासाठी विकल्पासह 8 गुण आहेत. चौथं प्रकरण आहे अर्थनिर्वचन. अर्थनिर्वचन या प्रकरणासाठी विकल्पासह 8 गुण आहेत. संभाव्यता या प्रकरणासाठी विकल्पासह 8 गुण आहेत. आणि शेवटचं प्रकरण आहे सांख्यिकी. या सांख्यिकी या प्रकरणासाठी विकल्पासह एकूण 12 गुण आहेत. असं एकूण 60 मार्काचा पेपर परीक्षेसाठी तयार करण्यात येईल. या 60 मार्काच्या पेपरमधून विद्यार्थ्यांना 40 गुणांचे प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. त्यानंतर गणित भाग 2 मध्ये एकूण 7 प्रकरणं आहेत. या 7 प्रकरणांमध्ये पहिलं प्रकरण आहे समरूपता. आणि समरूपता या प्रकरणासाठी विकल्पासह एकूण 10 गुण आहेत. दुसरं प्रकरण जे आहे ते आहे पायथागोरसचे प्रमेय. पायथागोरसचे प्रमेय या प्रकरणासाठी एकूण 7 गुण आहेत. तिसरं प्रकरण आहे वर्तुळ. वर्तुळ या प्रकरणासाठी एकूण 12 गुण आहेत. चौथं प्रकरण आहे भौमितिक रचना. आणि भौमितिक रचना या प्रकरणासाठी एकूण 7 गुण आहेत. पाचवं प्रकरण आहे निर्देशक भूमिती. निर्देशक भूमिती या प्रकरणासाठी एकूण 7 गुण आहेत. सहावं प्रकरण आहे त्रिकोणमिती. त्रिकोणमिती या प्रकरणासाठी विकल्पासह 7 गुण. आणि शेवटचं प्रकरण आहे महत्त्वमापन. महत्त्वमापन या प्रकरणासाठी विकल्पासह एकूण 10 गुण आहेत. असे एकूण 60 गुणांची प्रश्नपत्रिका तयार करण्यात येईल. या 60 गुणांच्या प्रश्नपत्रिकेपैकी विद्यार्थ्यांना 40 गुणांची प्रश्नपत्रिका सोडवणे अपेक्षित आहे. गणित भाग 1 व गणित भाग 2चा प्रश्नपत्रिकेचा आराखडा आपण बघणार आहोत. या आराखड्यामध्ये प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यात एकूण 5 प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यातला पहिला प्रश्न आहे बहुपर्यायी प्रश्न सोडवा. प्रत्येक बहुपर्यायासाठी 1 गुण असेल. असे 4 बहुपर्याय दिले जातील. त्यापैकी 4 बहुपर्याय विद्यार्थ्यांना सोडवायचे आहेत आणि त्यासाठी गुण आहेत 4. ब आकडा जो असेल तो असेल खालील उपप्रश्न सोडवा. यामध्ये 4 उपप्रश्न दिले जातील. 4 उपप्रश्नांपैकी 4 उपप्रश्न विद्यार्थ्यांना सोडवणे अपेक्षित आहे. आणि प्रत्येक उपप्रश्नासाठी 1 गुण निर्धारित करण्यात आलेला आहे. 4 गुण असतील आणि विकल्पासह सुद्धा 4च गुण असतील. प्रश्न क्रमांक 2 जो आहे त्यामध्ये अ आकडा असेल खालील कृती पूर्ण करा. एकूण 3 कृती दिल्या जातील. या 3 कृतींना आहेत 6. त्यानंतर ब आकडा असेल खालील उपप्रश्न सोडवा. एकूण 5 पैकी 4 उपप्रश्न विद्यार्थ्यांना सोडवायचे आहेत आणि एकूण गुण त्यासाठी असतील 8. विकल्पासह गुण असतील 10. प्रश्न क्रमांक 3 असेल अ खालील कृती पूर्ण करा. 2 पैकी 1 कृती विद्यार्थ्यांनी पूर्ण करणे अपेक्षित आहे आणि एका कृतीसाठी 3 गुण असतील. विकल्पासह 6 गुण या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. ब आकडा जो आहे तो खालील उपप्रश्न सोडवा. 4 पैकी 2 उपप्रश्न विद्यार्थ्यांना सोडवणे अपेक्षित आहे. त्यासाठी प्रत्येक उदाहरणाला उपप्रश्नासाठी 3 गुण आहेत. 2 उपप्रश्नांसाठी 6 गुण आणि विकल्पासह गुण आहेत 12. प्रश्न क्रमांक 4 जो आहे तो खालील उपप्रश्न सोडवा. 3 पैकी 2 उपप्रश्न विद्यार्थ्यांना सोडवायचे आहेत. प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 गुण आहेत आणि एकूण गुण आहेत 8. विकल्पासह गुण आहेत 12.
प्रश्न क्रमांक 5 असेल, खालील उपप्रश्न सोडवा. 2 उपप्रश्नांपैकी एक उपप्रश्न विद्यार्थ्यांना सोडवणे अपेक्षित आहे. त्यासाठी एकूण गुण आहेत 3, विकल्पासह गुण आहेत 6. एकूण 60 मार्कांचा विकल्पासह पेपर तयार करण्यात येईल. त्यातील 40 मार्काचा पेपर विद्यार्थ्यांनी सोडवणे अपेक्षित आहे. मूल्यमापनात प्रश्नपत्रिकेचे जे वैशिष्ट्य आहे ते आपण बघणार आहोत. प्रश्नपत्रिकेमध्ये फक्त 10वीच्याच अभ्यासक्रमावर आधारित उदाहरणे विचारले जातील. प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 5 प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामध्ये प्रश्न क्रमांक 1, 2 व 3 यामध्ये अ व ब असे 2 उपप्रश्नांचा समावेश असेल. गणित भाग 2 मध्ये प्रश्न क्रमांक 3 मध्ये प्रश्न क्रमांक 3 ब मधील उपप्रश्नात किमान एक प्रमेयाचे विधान देऊन सिद्धता लिहा असा प्रश्न असेल. प्रश्न क्रमांक 4 मधील उपप्रश्नात अभ्यासक्रमावर आधारित परंतु पाठ्यपुस्तकाबाहेरचे व आव्हानात्मक प्रश्न विचारलेले असतील. प्रश्न क्रमांक 5 जो आहे मधील उपप्रश्न हे पाठ्यपुस्तकाबाहेरील अभ्यासक्रमावर आधारित परंतु सृजनात्मक असतील. त्यांच्या उत्तरांमध्ये पुढील प्रमाणे अपेक्षा असतील. एक सोमत मांडण्याची संधी विद्यार्थ्यांना असेल. दिलेल्या माहितीवरून आकृती काढणे, अपूर्ण रचना किंवा फ्लो चार्ट पूर्ण करणे, दिलेली माहिती प्रसंगावरून उदाहरणावरून तयार करणे, मुक्तोत्तरी प्रश्न असतील, अंदाज व निकटीकरणवरील प्रश्न असतील, उतारा देऊन त्यावरील गणिते माहितीवरून प्रश्न इत्यादी प्रकारचे उदाहरणं प्रश्न क्रमांक 5 मध्ये असतील. यापैकी एका घटकावर आधारित प्रश्न क्रमांक 5 मध्ये उदाहरणे विचारले जातील. त्यानंतर आपण बघणार आहोत प्रश्ननिहाय गुणविभागणी. प्रश्ननिहाय गुणविभागणीमध्ये सोपे प्रश्न आणि शेकडा गुण जे आहेत, सोपे प्रश्न असतील 40% प्रश्न हे सोपे प्रश्न असतील. मध्यम स्वरूपाचे प्रश्नसुद्धा 40% असतील आणि कठीण प्रश्न जे असणार आहेत प्रश्नपत्रिकेमध्ये ते 20% असेल. असे एकूण 100% गुणविभागणी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत उद्दिष्टानुसार गुणविभागणी. उद्दिष्ट जे आहेत ज्ञान, आकलन, उपयोजन, कौशल्य आणि एकूण. ज्ञान या उद्दिष्टावर आधारित गणित भाग 1 आणि गणित भाग 2 मध्ये 20% प्रश्न विचारले जातील. आकलन या उद्दिष्टावर आधारित 30% गणित भाग 1 व गणित भाग 2 मध्ये 30% उदाहरणे विचारले जातील. उपयोजनात्मक उदाहरणं जे आहेत ते गणित भाग 1 मध्ये 40% आणि गणित भाग 2 मध्ये 40% विचारले जातील. कौशल्यावर आधारित उदाहरणं जे आहेत ते गणित भाग 1 मध्ये 10%, गणित भाग 2 मध्ये 10%, असे एकूण 100% उद्दिष्टानुसार गुणविभागणी आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांना या ठिकाणी मूल्यमापन पद्धती जी आहे 10वी मधील ती समजली असेल. धन्यवाद.